मी एक मास्तर आहे, शिक्षिका, प्राध्यापक वगैरे वगैरे मी काही म्हणत नाही. आणि त्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये मुलांच्यावर अनेक भाषांचं दडपण येऊ नये असं माझं अनुभवाचं मत आहे. ते मी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आलेली आहे. प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्यापन नीट झालं, त्याचं व्यवस्थापन झालं तर पुढे मराठीचे हितचिंतक, मराठीचे वाचक, मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत. आता 99व्या म्हणजे 1 कमी 100व्या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतले नामवंत लेखक, कादंबरीकार विश्वासराव पाटील यांची कारकीर्द सुरू होते आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी ते कृतिशील अशा प्रकारचं काम करतील असा विश्वास आहे. कारण सनदी अधिकारी म्हणून दीर्घकाळ ते कार्यरत राहिलेले आहेत आणि अनेक आघाड्या एकाच वेळेला कशा सांभाळायच्या याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. मराठी मातृभाषा ही विकसित व्हावी, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सर्वांच्यासारखाच मलाही आनंद झाला. तो मी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे, आपल्यालाही झाला. प्रश्न असा आहे की उद्या मराठी भाषेचं साहित्य विकसित होण्याच्या दृष्टीने पायाभूत असं कार्य आपण काही करणार आहोत की नाही. आणि मला असं वाटतं की मला जे बोलायचं आहे ते आमचे सन्मित्र मिलिंद जोशी यांनी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, जे मी वारंवार सांगत आले. कारण प्राथमिक स्तरावर मराठीचं अध्यापन नीट झालं, त्याचं व्यवस्थापन झालं तर पुढे मराठीचे हितचिंतक, मराठीचे वाचक, मराठीचे लेखक हे निर्माण होणार आहेत. आणि त्याच्याकडेच आता दुर्लक्ष होतं आहे असं एक नागरिक, एक मराठी प्रेमी आणि मुख्य म्हणजे एक शिक्षक म्हणून माझं मत आहे. कारण मराठी हे मी अक्षरशः प्राथमिक शिक्षकाच्या स्तरापासून परदेशी विद्यापीठाच्या स्तरापर्यंत सर्व स्तरांच्यावर अध्यापन केलेली मी एक मास्तर आहे, शिक्षिका, प्राध्यापक वगैरे वगैरे मी काही म्हणत नाही. आणि त्यामुळे अत्यंत लहान वयामध्ये मुलांच्यावर अनेक भाषांचं दडपण येऊ नये असं माझं अनुभवाचं मत आहे. ते मी पुन्हा पुन्हा व्यक्त करत आलेली आहे. त्याचा पुरावा विश्वासराव पाटील करतील असा मला विश्वास आहे आणि ते करत राहावे त्यासाठी शुभेच्छा आहे. साहित्य संमेलनाच्या या वर्षभराने मला काय दिलं, एका वाक्यात सांगायचं झालं तर वर्षभर मला कामात गुंतवून ठेवलं. मी विचार करत होते की आता जरा आराम करावा, नोकरी बिकरी संपलेली आहे, संपूनही पावशतक लोटलेलं आहे. पण या आमच्या मराठी स्नेहीजनांनी मला पुन्हा त्या अध्यक्षपदामध्ये अडकवलं आणि त्या वर्षांनी मला अक्षरशः संपूर्ण वर्षभर गुंतवून ठेवलं. मी उत्तरायुष्याच्या टोकावर असं म्हणते आहे आणि ते शब्दशः खरं आहे. एरवी तक्रार अशी असते की उत्तरायणामध्ये फारसं कोणी लक्ष देत नाही, पण माझ्याकडे महाराष्ट्राने नको तितकं लक्ष दिलं असं मला वाटतं. कारण मी ज्या भागामध्ये राहते तो भाग असा आहे मराठीच्या भाषेच्या दृष्टीने की एकीकडे कर्नाटकाची सीमारेषा आहे, एकीकडे गोवा आहे, एकीकडे दक्षिण आहे सगळी, एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि जरा थोडंसं पलीकडे केलं की गुजरातची सीमारेषा आहे. आणि या सगळ्या प्रांतामधली जी मराठी भाषक मंडळी आहेत, ज्यांना आपण बृहन महाराष्ट्रातली मंडळी म्हणतो, त्या सगळ्यांचा अतिशय लोभाचा असा अनुभव मला मिळाला.